हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज आपण आहे ना संडे आहे, संडे स्पेशल वरणबट्टी बनवणार आहोत. तर चला बघूया कशी करायची वरणबट्टी. खूप झटकीपट रेसिपी आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट, एकदम भारी चव असते. तर चला बघूया. रेसिपी पण शेअर करते आणि दाखवते पण तुम्हाला, म्हणजे ज्याला करायचं असेल तो करूही शकतो. आणि खूप छान शॉर्टकट म्हणजे वरणबट्टी आणि वांग्याची भाजी घोटलेली खानदेशी स्टाईल. चला बघूया. वरणबट्टी करायची आपल्याला, त्याच्यासाठी मी वरण लावून घेते. घरची डाळ आहे शेतात. वांगे आहेत ना, फ्रेश हवे, तेव्हा छान चव लागते. वांगे फ्रेश असले ना, भाजी शिजते पण पटकन, चवीला पण छान लागते. आणि घोटलेली भाजी ना आपल्याला वरणबट्टी सोबत करायची म्हणून कुकरमध्ये लावून ती पटकन शिजते, छान सॉफ्ट होऊन जाते. अशी कढईत पटकन शिजत पण नाही, वेळ पण जातो आणि गॅस 3 शिट्ट्या घेऊ आपण. आता हे धने आहेत, आपल्याला वरणबट्टी करायची. आणि हे बडीशेप आहे, ओवा, हे ओवा आहेत, मीठ आहे चवीनुसार, तुम्हाला कसं लागतं. हळद मिक्स करून सोडा टाकायचा आहे, म्हणजे हळदमध्ये मिक्स नको व्हायला. तो रेड रेड दिसतात ना, मग हळदमध्ये तो सोडा मिक्स झाला की लगेच मग आपल्याला. आणि पीठ हे जाड आहे, असं बारीक नाही आहे. बट्टीचं पीठ आहे ना, जाड असतं. बाटीचं म्हणा किंवा बट्टीचं म्हणा. राजस्थानमध्ये बाटी म्हणतात आणि खानदेश स्टाईलमध्ये, म्हणजे खानदेश जळगाव भागात बट्टी म्हणतात. हा सोडा जास्त नाही टाकायचा, रेड रेड होते मध्ये. हे असं मिक्स करून घ्यायचं. मी आता याच्यात तेल पण टाकणार आहे, जेणेकरून ते सॉफ्ट असते तेलामुळे. हे वाटीभर तेल टाकणार आहे आणि त्याच्यात मिक्स करेल छान. झाले आता ते छान मिक्स, तेल वगैरे. परत आता पाणी टाकून आहे ना, मी मळून घेते त्याला, छान डो तयार करून घेते. खूप असं पातळ पण नाही करायचं आणि खूप असं घट्ट पण नाही मळायचा. त्याला आता उकडी आली ना, ही चाळणी ठेवू आणि त्याच्यावर मग बट्टी ठेवतो. डो मळून झालं, आपलं पीठ चांगलं मळलं आहे. आणि आता त्याची छोट्या छोट्या मी बट्ट्या तयार करून घेते. हे त्याला सुरुवातीला आपल्याला असं करायचं आहे, असं. आणि मग त्याच्यात असं छान भरपूर असं तेल लावून परत त्याला हे करायचं, गोळा तयार करायचा.
खूप इझी प्रोसेस आहे. पोळ्यांपेक्षा तर मला हे झटकीपट हे फार आवडतं. वरणबट्टी म्हटली ना, भात वगैरे लावायची गरज नाही पडत. मस्त वांग्याची भाजी करायची घोटलेली. अशा आपण सगळ्या अशा छोट्या 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 बाटी करून घेऊ. वरण छान होते आता इकडे. घरच्या डाळीचे फार घट्ट येते आणि ते चव लागतं चांगलं विकतच्या डाळीपेक्षा. मजा येते फार. वरणबट्टी वांग्याची भाजी घोटलेली खायला, संडे स्पेशल. आणि तूप त्याच्यावर भरपूर असं मस्त. हा, आता आपण यांना छान झालेत आपले करून. आपण यांना असे छान रचून घेऊ याच्यात चाळणे. आणि ते वाफेवरच करायचे आपल्याला. आपल्याकडे स्टीमर वगैरे नाहीये, सो त्याच्यासाठी छान छोटे छोटे केलेत मस्त. आपले हे झालेत बाटी तयार करून. आता आपल्याला त्याला झाकून ठेवायचे. 10 मिनिटात छान होतात ते. मी तुम्हाला 10 मिनिटात दाखवते. मी हे वरती ठेवलं होतं हे पॅक करून. मी कापड घेते. झाली वाटतं आपली बाटी. आपण हे असं चेक करू शकतो. हा, नाही जाते म्हणजे आपण म्हणतो ना क्लीन निघते ते, म्हणजे झालेली बाटी. आणि ही बघा, मी तुम्हाला वाजून दाखवते. जर चेक करायची असेल ना तर तिला अशी चेक करायची, म्हणजे ते आपण म्हणतो ना बॉल सारखी हलकी लागते. मग समजून घ्यायचं की बाटी झालेली आहे. मी आता कढई ठेवते. तेल वगैरे छान मस्त आपण तळून घेऊ. मी आधी काढून घेते ह्या बाकीच्या आणि ज्या उरल्या आहेत त्या लावून देते. भाजी पण झाली आपली. वाव. तिला मिक्स करू. छान घोटलेली भाजी. हे जे काही वांगे आहेत ना ते छान घोटून काढायचे. ते आपोआप घोटलेच जातात, म्हणजे ते छान शिजलेले असतात ना. याला म्हणतात खानदेशी स्टाईल घोटलेली भाजी. भाजी एका गॅसवर ठेवलं होतं. चौघं गॅसवर चौघं होत आहे. झटकीपट. गॅसची पण बचत आणि क्विकली पण होता. बट ते आपण कट करून घेतले आहेत. अशा 2 प्रकारच्या केल्या आहेत आपण कट. अशा पण आहेत आणि या अशा पण छोट्या छोट्या पण करून घेतल्या. छान झाल्यात आपल्या गोल्डन कलरच्या. सुंदर वास तर कसला खमंग येतोय. आपण या अशा आता सगळ्या तळून घेऊ जेवढ्या होत्या ना त्या आपल्या. चला आपलं जेवण झालंय. आता आपण खाली वॉकला जातोय, फिरायला जाऊ. छान. चला गप्पा पण ऐकू यांच्या मस्ती गप्पा. चला चला. झालं का वॉक?
गाईस आमचं वॉकिंग झालेलं आहे ऑलमोस्ट. छान वाटतंय वॉक करून. मस्त आरोग्य 2-3 किलो वजन कमी झालं ना. अजून किती कमी करतो. किती किलो वजन आहे तुझं? किती वेट? 53-55 बस 53-55. डाएट वर आहे मी. डाएट वर आहे का? अच्छा. डाएट पे क्या? ओके. त्याच्या शूट बीट करायला लागतं म्हणून जरा मेंटेन करायला शूट करावं लागतं म्हणून मेंटेन ठेवावं लागतं. शूट असतं यांची शूट. त्यांचं शूट असतं. त्यांच्या चॅनलला लाईक करा फॉलो करा. काय मग इकडे सांगा ते. हा? यांचं चॅनलचं नाव आहे रिकामचं इकडे संगत. चॅनलचं नाव आहे. चला आम्ही आता वॉक करत जाऊ असंच अजून 10-15 मिनिटं. नाही नाही 2 चक्कर 2 तास अजून. मग तेव्हा जाऊन बट्टी झिरेल जरा, आहे की नाही? हा बोला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.